कवी आदी मोहन बारकू जानकीबाई गुहे कविता सादर करीत आहेत। कवितेचं नाव आहे माझाही बाप बिल्डर होता। माझाही बाप बिल्डर होता। माझा आबा माझा बाप खूप वर्षापूर्वी गावात कंदाल करून शहराकडे पळला। काम गवशीत गावात काम नव्हता, काय कंदाल केली त्यालाच माहीत, पण तो गावाकडे पळला। त्याच्या बरोबर एक दोघांना घेऊन पळला। गेला तो शहरात आणि मग त्याने बांधला घर, झोपडा बांधला। बारीक सडकावर कामाला लागला आणि सडकाच्या एक साईडला त्याने बारीक झोपडा बांधला, पडाल बांधला। मग त्यात ते राहायला लागलं। जागा रिकामीच, कोणी नाही, फक्त सडक बांधायचं काम सुरू होता। सडकाचे काही अंतरावर त्याही असा एक पडाल बांधला, असा एक झोपडा बांधला आणि राहायला लागलं। सूप होता ना, सुपात ते भांडी घेऊन देईल, 2-4 1-2 टोपा, 2-3 टाट्याने 2-3 वाट्या खात तिथं करून मग ते तिथंच त्या पडाल बांधला, एक झाप बांधला आणि झापाच्या आजूबाजूला वय केली। झापाच्या आजूबाजूला वय केली आणि मग तिथंच ते राहायला लागलं। राहता राहता खूप वर्ष झाली, शहरातली लोकसंख्या वाढत गेली। पडाल तसाच राहिला, वय तशीच राहिली। हळूहळू आपण तिथं एक कुडाचा, कारवीचा, मेडीचा घर बांधला ना। आम्हाला सरकवली दूर, आम्हाला वय सरकवली, गावासारखीच गोल गोल वय केली। मग आबाने तिथं काही काही लावायला सुरुवात केली। सगळे लावीत, आंबाड, भेंड, वाल, चवलं, दुधी, डांगरा ना। मग तिथं शेत पण लावी। हळूहळू जागा वाढीत गेला। तर मग एक मोठ्या कंपनीत कामाला लागला। एक मोठ्या कंपनीत कामाला लागला। पगार बेसूस होता, पगार बेसूस होता आबाला। मग आबाने तिथं सिमेंटचा पक्का घर बांधला। सिमेंटचा पक्का घर बांधला। माझा बास का कमी होता? माझा हो बास बिल्डर होता। माझा हो बास, माझा हो आबा बिल्डर होता। घर बांधता बांधता त्याने एक एक खोली वाढवीत नेली। मग एक मोठी चाल बनवली, 10 खोल्यांची चाल, 10 खोल्यांची चाल बनवली। 10 खोल्यांच्या असं वैशिष्ट्य, 10 ओटं, 10 बाथरूमा बांधले। कामाला लागला तर म्हणजे पगार न। मग आमचा आबा अख्खा पगार आयला दे। राहत गेली, वस्ती वाढत गेली। पण आबांची कंपाऊंड होती, वय होती, ती आता त्याने पक्की केली आणि घराची भोवतेल भिंत बांधली, सिमेंटची वॉल बांधला। आमचा का आबा असा तसा नव्हता। माझा हो बास, माझा हो आबा बिल्डर होता। मग तिथंच त्याने एक 5 मजल्याची बिल्डिंग बांधली। शहरात गेला, सुपात भांडी घेईन, तर आमचा आबा भिकारी होता। तिथं राहिला, त्याने कमावला, स्वतःचा कमावला आणि मग त्याने तिथं 5 मजल्याची बिल्डिंग बांधली। सुपात भांडी घेऊन गेला होता त्याने, मग पडाल बांधली, त्याने झोपडी बांधली, त्याने मग ते सिमेंटचा घर बांधला। नंतर मग त्याने चाल बांधली। नंतर आमची आबान 5 मजल्याची बिल्डिंग बांधली। म्हणून तर आम्ही सांगतो की माझा बास साधासुद्धा नव्हता। धीरूभाई अंबानी, अदानी याच्यापेक्षा श्रीमंत होता। कारण त्याने त्या काली त्या ठिकाणी कोणाचा काहीच नव्हता। त्या ठिकाणी आबाने पडाल बांधला, झोपडा बांधला, नंतर मग घर बांधला, नंतर मग चाल बांधली, नंतर मग बिल्डिंग बांधली। म्हणून आमचे बास, माझा आबा हा का साधासुद्धा नव्हता। माझाही बास बिल्डर होता। माझाही बास आबा बिल्डर होता। माझाही आबा खूप श्रीमंत होता, खूप श्रीमंत होता। अशा प्रकारे जीवनाची सुरुवात करता करता
यो आमचा आबा आम्हाला सर्वांना निघून गेला, सोडून निघून गेला, पण त्यांनी सांगलेल्या बाता आज आमच्या लक्षात आहेत. प्रत्येकाचा आबा हा कुटुंबासाठी एक आधार असतो, प्रत्येक मुलामुलीचं कर्तव्य असतं की त्याचं त्याने ऋण, आपल्यावर केलेलं ऋण, आईवडिलांनी केलेलं ऋण फेडायचं असतं. आज ऋण फेडण्याची माझ्यावर जरी वेळ आली तरी पण आजच्या घडीला ना आया राहिली, ना आबा, आई नाही राहिले, वडील. पण वडिलांची जी जीवनकथा होती ही मला आजही आठवण येते आहे, याद येत आहेत, म्हणून मी ही कविता सादर करत आहे. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.